निवडणुकीच्या प्रचारामुळे सध्या मतदारांना अच्छे दिन आलेत। लीड देणाऱ्या तालुक्याला तब्बल 5 कोटींचा निधी देण्याची ऑफर भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी दिलेली आहे। तर दुसरीकडे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मात्र लीड मिळालं नाही तर निधी मिळणार नाही असा सज्जड दम सरपंचांना दिलाय आणि यावरून आता जोरदार राजकारण सुरू झालेलं आहे। कागल तालुक्यापेक्षा जर जास्त तुम्ही लीड दिलं तर मी आणि संजय मंडलिक साहेब तुम्हाला 5 कोटी रुपये अनावरता देतो। 4 जूनला मला पाहिजे तसं लीड अगर भेटलं नाही आणि मग मागणी असलेली निधी अगर वेळेत मिळाली नाही तर तक्रार करायची नाही हे मी या व्यासपीठाच्या निमित्ताने सांगतो। खासदार धनंजय महाडिकांनी 5 कोटींसाठी 2 तालुक्यांमध्ये स्पर्धा लावलेली आहे। तर नितेश राणे यांनी 4 जूनला सरपंचांचा हिशोब घेणार असल्याचाच दम भरलाय। त्याचं असं झालंय की खासदार संजय मंडलिक यांना निवडून देण्यासाठी कागल आणि चंदगड या दोन्ही तालुक्यात स्पर्धा लावली गेली। लीड देणाऱ्या तालुक्याला 5 कोटी रुपयांचा अधिकचा निधी मिळणार आहे। ज्या तालुक्यातनं मंडलिक यांना जास्त लीड त्या तालुक्याला धनंजय महाडिक आणि संजय मंडलिक यांच्या निधीतील 2.5 कोटी रुपयांचा अधिकचा निधी देण्याची ऑफर देण्यात आलेली आहे। तर नितेश राणेंनी कार्यकर्ता संवाद मेळाव्यात सरपंचांना लीडवरून थेट सुनावलंय। लीड नाही तर निधी नाही आणि तक्रारही चालणार नाही असा दमच नितेश राणेंनी भरला। परिणामी शिवसेना ठाकरे गटातले खासदार संजय राऊतांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। कोल्हापुरात आणि कोकणात भाजपकडून धमक्यांचं सत्र सुरू असल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी धमकी सत्र सुरू केलेलं आहे किंवा जी आमिषं दाखवली जात आहेत त्याची दखल महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने घ्यायला हवी किंबहुना देशाच्या। तुम्ही आमिषं दाखवता 5-5 कोटीचा निधी देण्यासंदर्भात, तुम्ही सरपंचांना धमक्या देताय। एका बाजूला तुम्ही विरोधकांवर आचारसंहिता अत्यंत कडक आणि कठोर पद्धतीने लावताय। विरोधकांनी केलेले आरोप आणि निवडणूक आयोगानं दखल घेण्याची केलेली मागणी यावर भाजपनंही उत्तर दिलंय। नितेश राणे आणि धनंजय महाडिक यांनी मतदारांना आमिष दाखवलेलं नाही असा दावा चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय। काही आमिष नाही आहे, काही पैशाचं आमिष थोडी दिलं, विकासाचा प्रश्न मांडला आहे, हे मान्यता आहे। आम्ही काही संन्यासी तर नाही आहोत, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत, पदाधिकारी आहोत। आम्हाला साहजिक वाटतं की आम्ही एवढं काम करतो, साहजिक वाटतं की या गावात आम्हाला मतं मिळाले पाहिजे। शेवटी मतं मिळण्याकरता आम्ही काम करतो ना। कोल्हापुरात महायुतीचे संजय मंडलिक आणि महाविकास आघाडीचे शाहू महाराज यांच्यात थेट लढत होतीये। तर दुसरीकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेना लढणार की भाजप हे अजून स्पष्ट झालेलं नाही। मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणेंनी प्रचाराला सुरुवात केली आहे। मात्र प्रचारात मांडण्यात आलेल्या निधीच्या आणि हिशेबाचा मुद्दा विरोधकांकडनं चांगलाच लावून धरला जाणार असल्याचं स्पष्ट झालंय। परिणामी प्रचारात निधीवरनं एकमेकांवर हल्ले सुरूच राहणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।